आज मला गणपती बाप्पासाठी बनवायचे होते उकडीचे मोदक आणि आमची सुरुवात होती ती म्हणजे नारळ सोलण्यापासून. तर इथे नारळ सोलून घेतला आणि त्यानंतर त्याचे मागचे जे आहे ते कव्हर काढून घेतलं आणि अशा प्रकारे मग आता मी याचे पातळ काप करून घेते आहे. त्यामुळे होईल काय, की आपल्याला ज्यावेळेस मिक्सरमध्ये आपण हे बारीक करून घेऊ, तर एकसारखं आपल्याला बारीक करायला सोपं जाईल आणि मग सारणसुद्धा अगदी परफेक्ट तयार होणार आहे. तर इथे मिक्सरमध्ये मी पल्स मोडवर याला व्यवस्थित फिरून घेते, म्हणजे एकसारखं आपल्याला बारीक नारळाचा खीस मिळणार आहे. तर एकसारखं आपल्याला हलकंसं जे आहे ते बंद चालू करतच फिरवायचं आहे. एकसारखं फास्ट याच्यावर जर फिरवलं तर मग काय होईल, की नारळाला दूध असतं ते सुटतं आणि मग जास्त ओलसरपणा येऊन सारण व्यवस्थित होत नाही. त्यामुळे ती एक काळजी घ्यायची. तर सगळं नारळ किसून घेतल्यानंतर मी कढईमध्ये 1 चम्मच तूप टाकलेलं आहे. 1 चम्मच यामध्ये खसखस टाकून घेतलेली आहे. खसखस व्यवस्थित भाजून घेतली, की लगेच आपल्याला नारळाचा किस यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता हा मोजून घेतला तर जवळपास 2 वाट्या बरोबर हा नारळाचा किस रेडी झाला होता आणि बघू शकता अगदी बारीक आपण छान किसून घेतलेला आहे. आता व्यवस्थित कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये गूळ पावडर किंवा किसलेला गूळ टाकून घ्यायचा आहे. तर इथे मी 2.25 वाट्या यामध्ये गूळ पावडर टाकून घेणार आहे. तर तो अगदी परफेक्ट आहे. आता हे नारळ छान कोरडं झालं, त्यामध्ये गूळ पावडरसुद्धा टाकून घेतलं. आता हे परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे याला ओलसरपणा परत येतो, कारण गूळ आपलं थोडंसं पाणी सोडतं. त्यामुळे परत त्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कोरडं होईपर्यंत आणि सगळ्यात शेवटी त्यामध्ये आपल्याला विलायची पावडर टाकायची. त्यामुळे चवीला सारण खूप मस्त लागतं. सारण अगदी कोरडं होणं खूप महत्त्वाचं आहे, तरच आपले मोदक अगदी परफेक्ट होतात. शेवटी मी यामध्ये विलायची पावडर टाकली आणि आता हे थंड करायला ठेवून देणार आहे. तर ताटामध्ये थंड होईपर्यंत आपण तांदळाच्या पिठाची उकळ कशी घ्यायची ते सुद्धा पाहून घेऊया. तर इथे ताटामध्ये टाकून घेतलेलं आहे. हे जे आहे ते अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे, त्यामुळे नक्की एकदा या पद्धतीने करून बघा. तर इथे मी 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर आपण कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये 2 वाट्या आपण पाणी टाकून घेतलं आणि त्यामध्ये लगेच आपल्याला टाकायचं आहे अर्धा चम्मच तूप. 2 चम्मच यामध्ये मी दूध टाकून घेतलेलं आहे. चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला थोडीशी साखर टाकून घ्यायची. तर दूध टाकल्यामुळे आपले मोदक जे आहेत ते दिसायला खूप पांढरे शुभ्र होतात आणि पाकळीसुद्धा जे ते त्याची व्यवस्थित अशी नरम होते. तर इथे बघू शकता आता उकळी छान आली, की लगेच आपण त्यामध्ये पीठ टाकून घेतलेलं आहे. आता या वेळेला जे आहे ते आपल्याला थोडंसं फास्ट हात चालवायचा आहे. नाहीतर यामध्ये काय होतं, की गुठळ्या जर झाल्या तर मात्र उकड व्यवस्थित बसत नाही आणि मग आपले मोदक चांगले होणार नाहीत. तर इथे मी थोडंसं चम्मचने हलकंसं मिक्स करून घेतलं आणि नंतर मोठ्या चम्मचने याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. 1-2 मिनिटामध्ये हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला जवळपास 5 मिनिटं याला व्यवस्थित झाकून घ्यायचं आणि छान वाफ घेऊन घ्यायची आहे. कारण उकड शिजणं ही खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर मी लगेच त्याला 5 मिनिटं तसंच झाकून ठेवलं होतं आणि त्यानंतर मी काढून घेतलं. तरी बघू शकता छान गरम होतं ते आणि गरम असल्यामुळे असं मी स्मॅशरने त्याला स्मॅश करून घेतलं. तुम्ही वाटीनं स्मॅश करून घेतलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर मी कोमट झाल्यानंतर असं हलकंसं हाताने याला मळून घ्यायला सुरुवात केलेली आहे. तर इथे सुरुवातीला मी तसंच मळून घेतलं आणि त्यानंतर थोडं-थोडं पाणी वापरून याला मऊसर छान गोळा करून घेतलेला आहे. ज्याप्रमाणे आपण चांगलं जर मळून घेतलं तरच आपले मोदक अगदी परफेक्ट बनतात, नाहीतर मग त्याला क्रॅक जातात. तर परफेक्ट पीठ मळलं गेलं की नाही हे समजण्यासाठी थोडासा गोळा करून बघायचा. जर त्याला क्रॅक आली तर अजून थोडंसं मळण्याची गरज आहे असं समजून थोडं पाणी वापरायचं आणि त्याला मळून घ्यायचं आहे. त्यानंतर मी छोटासा गोळा करून घेतला आणि त्याला थोडंसं कोरडं पीठ लावून असं पातळसर असा पारी करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण याला आता कळ्या पाडून घेऊया. तर बघू शकता किती छान पातळ जी आहे ती आपले पारी तयार झाली आणि त्यानंतर मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे सारण आणि हे असं एकाच दिशेने आपल्याला असं थोडंसं फिरून घ्यायचं, म्हणजे बरोबर त्याला मोदकाचा आकार द्यायला आपल्याला सोपं जातं आणि एकसारख्या आपल्या ज्या काही कळ्या आहेत बनवलेल्या त्याला एकसारख्या राहतात. तर बघू शकता थोडंसं हलकं साईडला मी असं गोल फिरून घेतलं तर परफेक्ट आपला मोदक रेडी झालेला आहे. अशाच प्रकारे मी बाकीचे मोदकसुद्धा बनवून घेते. मोदक बनवताना फक्त आपली 2च गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. मोदकाचं जे सारण आहे ते कोरडं असणं जरुरी आहे. नाहीतर मग मोदक ज्यावेळेस आपण उकडून घेतो त्यावेळेस त्याला पाणी सुटतं आणि चवीला सुद्धा चांगले नाही लागत. त्याचप्रमाणे आपल्याला ज्यावेळेस आपण उकड घेतो त्यावेळेस सुद्धा त्याला वाफ येणं चांगली जरुरी आहे. जर ते कच्ची राहिली तर सुद्धा आपले मोदक जे आहे ते व्यवस्थित होत नाही. त्यामुळे या 2 गोष्टीची जर काळजी घेतली तर अगदी पहिल्याच प्रयत्नात आपण मोदक अगदी परफेक्ट बनवून घेऊ शकतो. तर इथे आपण पाणी उकळायला ठेवले आणि त्यावर चाळणी ठेवलेली आहे. तोपर्यंत मी एका ताटात असे मोदक काढून घेतलेले आहे.
त्यानंतर पाणी उकळले की लगेच मी एका वाटीमध्ये ते थोडंसं पाणी घेतलं आणि त्यामध्ये मोदक बुडवून असं चाळणीवर ठेवत आहे. त्यामुळे चाळणीला मोदक उकडल्यानंतर चिटकत नाहीत. आता हे सगळे मोदक एकसारखे ठेवून घ्यायचे आणि त्यावर मग आपण केशरच्या एक-एक काड्या ठेवून घेणार आहोत आणि एक 10 मिनिटासाठी आपल्याला उकडून घेतले की आपले मस्त पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत मोदक खायला तयार आहेत. तर नक्की एकदा करून बघा आणि तुमचे मोदक कसे झाले कळवायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.